आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, खरं तर रेल्वे वाहतुकीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला सध्या दादर स्टेशनमध्ये काय दृश्य दिसतंय, काय परिस्थिती आहे? मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो आणि अतिमुसळधार पावसामुळे मुंबई जलमय व्हायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी 1.5 ते 2 फूट इतकं पाणी तुंबलेलं आहे। आपण आता आहोत दादर रेल्वे स्थानकाच्या समोर आणि दादर रेल्वे स्थानकावरती काय परिस्थिती आहे हे आपण लाईव्ह दृश्य पाहतो। रेल्वे सेवा सुरळीत सुरू नाही आहे। रेल्वे सेवा काहीशा सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, हार्बर रेल्वेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पाणी तुंबल्यामुळे जे मुंबईकर आहेत, रेल्वे प्रवासी आहेत, त्यांना कशा प्रकारे मार्ग काढावा लागतो ते आपण थेट दृश्य पाहतोय, समोर पाहतोय। दादर रेल्वे स्थानकाच्या ज्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी लोकांना अक्षरशः खूप मोठी कसरत करत जे आहे ते चालावं लागत आहे। आपण समोर पाहतोय की पाणी तुंबलेलं आहे, त्यामुळे तुंबलेल्या पाण्यामध्ये कुठेही खड्डे असू शकतात, कुठेही मोठा खड्डा असू शकतो, त्यामुळे दुखापत होऊ शकते। त्यामुळे मुंबईकर अक्षरशः रेल्वे रुळाच्या बाजूला असलेला एक आधार घेऊन अक्षरशः जीव मुठीत घेऊन इथे चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षरशः पाण्यातून साचलेल्या पाण्यातून हे सर्व मुंबईकर प्लॅटफॉर्मवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात। एकमेकांना मदत करताना देखील मुंबईकर आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि प्लॅटफॉर्म आहे समोर, प्लॅटफॉर्मवरती देखील आता ही लोकल ट्रेन आलेली आहे। लोकल ट्रेन अतिशय धीम्या गतीने चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकल ट्रेनमध्ये देखील आता काहीशी गर्दी जी आहे ती होऊ लागलेली आहे, कारण सकाळी पीक अवर्सला सर्व कर्मचारी जे आहेत, मुंबईकर आहेत, जे आपापल्या ऑफिसच्या ठिकाणी आले होते। मात्र जसं अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, पाणी तुंबायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पुन्हा घरी जाण्यास मुंबईकरांना अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे काही मुंबईकर ऑफिसेसची आहे ते बंद करून पुन्हा एकदा आपापल्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत। त्यामुळे देखील खूप मोठी तारांबळ जी आहे रेल्वे स्थानकात पाहायला मिळते। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पश्चिम रेल्वेचा मार्ग असो किंवा मध्य रेल्वेचा मार्ग असो, रेल्वे सेवा सुरू आहे। मात्र रेल्वे सेवा जी आहे विलंबाने लोकल मात्र हार्बर रेल्वेवरती मात्र मोठा परिणाम झाल्याचा पाहायला मिळते। हार्बर रेल्वे जवळपास अर्धा तास उशिराने धावत असल्याची माहिती मिळते आहे। दादर पूर्व आहे ते तुंबलेलं आहे, त्यामुळे नाही का गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या, इंजिनमध्ये अनेकांच्या गाड्या गेलेल्या, पाणी गेलेलं आहे, त्यामुळे मोठ्या पाणी तुंबलेलं असल्याचा फटका जो आहे कार चालकांना बस। कार चालक आपापल्या कार ज्या आहेत रस्त्याच्या कडेला लावतच आपापल्या ऑफिसच्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठे तुंबलेले काही ठिकाणी पाहायला आणि तसंच परिस्थिती जी आहे संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। उपनगर वाहतूक असेल किंवा मुंबई शहरातील वाहतूक असेल ती पूर्णपणे खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। मुंबईची तुंबई होताना आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण पाहतो की ज्या मेन रेल त्या देखील सुरू असलेल्या सर्व वाहतूक मुंबईकर अक्षरशः आपल्याला पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबईकरांना मार्ग काढत सरकावं लागत आहे, कारण याच रुळांच्या शेजारी अनेक ठिकाणी खड्डे असतात। निश्चित उदय, तुम्ही सोबत सर आपल्यासोबत स्नेहा जाधव सुरू आहेत, त्यांच्याकडे जाऊया। स्नेहा, तुम्ही सध्या कुठे आहात? तिकडची काय परिस्थिती बघायला मिळते? पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं दिसतंय। साचलेलं आहे आणि गुडघ्याच्या वरती या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। पाणी मात्र कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। खरं तर एकंदरीत ज्याप्रमाणे हवामान खात्याने सांगितलेलं आहे की पुढील 3 ते 4 तास जोरदार पाऊस पडेल, त्याचप्रमाणे पाऊस पडतोय। काही पाऊस जो आहे थोडा कमी झालेला असला तरी पाणी मात्र या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळत आहे। तसंच जर आपण पाहिलं तर याच पाण्यातून वाट काढत लोक जी आहेत ती आपल्या निश्चित अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी कसरत करतायत। या पाण्यामध्ये वाट काढताना लोकांच्या गाड्या ज्या आहेत बंद पडताना आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे याच पाण्यामध्ये वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही वेळापासूनच या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे। खरं तर ब्रिजवरून जी वाहनं येतात ते त्या साईडून जात आहेत, परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की लोकांची कसरत मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि याच पाण्यातून वाट काढताना लोक दिसत आहेत। गेल्या काही तासांपासून आपण पाहतो काही गाड्या ज्या होत्या त्या बंद देखील पडलेल्या होत्या, मोटर गाड्या देखील बंद पडलेल्या होत्या, बाईक देखील बंद पडलेल्या होत्या आणि आता देखील जर आपण परिस्थिती पाहिली त्याची तर या गाड्या बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लोक जी आहेत ती यामधूनच कसरत करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर इथे जरी आपण जर पाहिलं तर लोक बंद पडलेल्या गाड्यांना घेऊन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर जास्त पाणी आहे, पाणी कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। शाळांना जरी सुट्टी जाहीर केलेली असली तरी शाळेवरून जे लोक विद्यार्थी तर आपल्यासोबत गणेश काळे सुरू आहेत, त्यांच्याकडे जाऊया। गणेश, सध्या तुम्ही कुठे आहात? तिकडची काय परिस्थिती दिसतेय?
सध्या मी दादर स्टेशनवरती आहे. गेल्या सकाळपासून इथे मुसळधार पाऊस पडतोय. रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबलंय. ट्रेन उशिराने धावत आहेत. प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून उतरून पुढच्या दिशेला जाण्यासाठी आपला मार्ग स्वीकारलेला आहे. कशा पद्धतीने प्रवासी कसरत करतायत, कशा पद्धतीने आपला पुढचा टप्पा गाठतायत. आज सोमवार असल्यामुळे, कामाचा दिवस असल्यामुळे लोकांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी, काही प्रवासी असे होते की त्यांना बाहेरगावी जाण्यासाठी पुढील ट्रेन पकडण्यासाठी ते रेल्वे ट्रॅकवर आले होते. आपल्यासोबत काही प्रवासी आहे. काका, तुम्ही कुठून आलात? मी भांडूपवरून आलोय. किती वेळ झाला? आम्ही जवळजवळ 9:15 वाजता निघालोय आणि माझी ड्युटी आहे 11:15ची. आता इथे किती वाजलेत ते बघा. अच्छा, तुम्ही काय सांगाल? कुठून आलात तुम्ही आणि कुठे माझं जायचंय? माटुंग्याला कॉलेज आहे. मी राहणारी डोंबिवलीला. तर आता पावसामुळे कॉलेज सोडलंय आमचं. तर ना माटुंग्याला ट्रेन होती, त्याच्यामुळे दादरला यायला निघालो. टॅक्सी पण यायला तयार नाही, त्याच्यामुळे ट्रेनमध्ये होतो. अर्धा तास जवळ ट्रेन थांबली, त्याच्यामुळे उतरायला लागलं ट्रॅकमध्ये. आणि दोन्ही साईडने ट्रेन येत आहेत, त्याच्यामुळे लोक बेड्यासारखं. मी तर पडले पण ट्रॅकमध्ये. हे बघा, आता पण ट्रेन आली आहे. प्रवाशाचे खूप हाल सुरू आहे. तुम्ही बघू शकता की ते कशा प्रकारे प्रवासी आपला मार्ग काढत आहेत. येण्याचा मार्गही नाही ट्रॅकवरून, पण प्रवासी येण्यासाठी धडपडत आहेत. आपल्यासोबत अजून काही प्रवासी आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. इथे बघू शकता की कशा प्रकारे प्रवासी आपला मार्ग काढत आहेत. काय सांगाल? कुठून आला तुम्ही? मी आलो जुईनगरवरून आलो, पण इथे भरपूर पाऊस चालू आहे. प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि पूर्ण पाणी भरलेलं आहे सगळीकडे आणि प्रवाशांना एवढा त्रास होतो की भरपूर त्रास होतो. आम्ही आता गोड्याभर पाणी एवढ्यावर चालून इथपर्यंत आलेलो आहे आम्ही. तर त्यामुळे प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. दरवर्षी हाच प्रकार चालू आहे. तर ह्या प्रकाराकडे कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे. अनेक प्रवासी आताही रेल्वे ट्रॅकवरती आहेत. आता रेल्वे धीम्या गतीने सुरू झालेली आहे, पण प्रवाशांचे मात्र खूप हाल सुरू आहेत. प्रवाशांना मार्ग काढण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता वापरावा लागतोय. इथून आता ट्रॅकवरतून आल्यानंतर त्यांना पर्यायी रस्ता नाही आहे, त्यामुळे लोक उड्या मारून आपला मार्ग काढतायत. कॉलेजेसला सुट्टी जाहीर केलेली आहे, मात्र जे सकाळच्या सत्रात शाळा होत्या ती सुटायची तर वेळ झालेली आहे. त्यांचं काय? आत्ता सांगण्यात आलेलं आहे की कॉलेज बंद करण्यात आलेले आहे, त्यामुळे कॉलेजला येणारे जे विद्यार्थी आहेत ते मध्येच अडकून पडलेले आहेत. आपल्यासोबत काही आता विद्यार्थी होते, त्यांनी सांगितलं आता ना आम्ही पुढे जाऊ शकत ना मागे जाऊ शकत. सकाळीच डिक्लेअर केलं असतं तर आम्हाला त्याचा त्रास झाला नसता. सामना करना पड़ रहा है. बहुत सारे लोगों की जो है वो गाड़ियाँ खराब हो जाती हैं. 2 व्हीलर 4 व्हीलर, देखिए किस तरीके से जो लोग हैं उनकी गाड़ियाँ खराब हो जाती हैं, जो बहुत ज़्यादा उन्हें परेशानी झेलनी पड़ती है. तो इस तरीके का जो नज़ारा है वो मुंबई के अमूमन जो लो लाइन इलाके हैं वहाँ पर साफ तौर पर दिख रहा है कि पानी भरने की वजह से लोगों को कितनी ज़्यादा मुश्किलें झेलनी पड़ रही है. ये पूरी रोड है वो भी से बंद कर दी गई है. दूसरी तरफ से ट्रैफिक को शुरू किया गया है, लेकिन दूसरी तरफ भी जो पानी है वो बहुत ज़्यादा भर चुका है. और जैसा मैंने आपको बताया कि कुछ देर बाद जब स्कूल की छुट्टियां होंगी तो उस समय एक बड़ा चैलेंज होगा स्कूल के बच्चों को सुरक्षित घर तक पहुंचाना. वो जो टास्क होगा वो बीएमसी, मुंबई पुलिस और मुंबई ट्रैफिक को पूरा करना पड़ेगा. और जैसा मैंने आपको बताया कि रेड अलर्ट घोषित कर दिया गया है, यानी कि आने वाले 4 से 5 घंटों में पूरे मुंबई शहर और मुंबई आसपास के इलाकों में मूसलाधार बारिश होने की संभावना है. बंद पडलेले दिसत आहेत. दरम्यान इकडे रेल्वे वाहतुकीवर सुद्धा तितकाच मोठा परिणाम झाल्याचं सध्या चित्र आहे. वडाळा परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. रेल्वे ट्रॅकवरती अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आपल्याला बघायला मिळतंय. ज्यांना ऑफिसला जायचं आहे किंवा कॉलेजेस किंवा शाळा सोडल्यात त्यांना घरी जायचं आहे, त्यांना मात्र मोठे हाल सहन करावे लागत आहेत. आपण बघतोय खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अनेक लोक आपल्याला खाली पडताना दिसत आहेत. रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, पाणी साठलेलं आहे. कळत नाहीये की नेमका रस्ता कुठे आणि खड्डा कुठे, त्यामुळे जाताना बऱ्याच लोकांना त्रास इथे सहन करावा लागतो.